पहिल्यांदा काय बनवणारस मला सांग. आज मी बनवणार आहे मिरची वडा. मिरची वडा, ओके. मला साहित्य सांगतेस काय काय? भावनगरी मिरच्या साधारण लहान आकाराच्या, म्हणजे तळायला सोप्या होतात. बेसन तळायला, उकडलेला मॅश केलेला बटाटा, कोथिंबीर, थोडं कॉर्नफ्लोअर, लाल तिखट, आलं लसूण मिरची पेस्ट, धने जिरे पावडर, कोल्हापुरी मसाला, मीठ, हळद. साहित्य बघितलं तर जाऊया कृतीकडे. पण कृतीकडे जाण्यापूर्वी मला एक तुला विचारायचं आहे की तुझं स्वतःचं मराठी गाणं आवडतं कुठलं? तू दिसता नावाचं एक गाणं होतं इश्क वाला लव या फिल्ममध्ये. म्हण बघू जरा. तू दिसता मन माझे वेडे मला विसरते, तू हसता रेशीम गाणे नवे मनी उमलते. गुड, मस्त. तुला अशी शांत अशी गाणी फार आवडतात असं दिसतंय. हे तुझं प्रेझेंटेशन सुद्धा त्यात छान होतं. थँक्यू. सुरबीर करेक्ट लागतात. ओके, आता आपण जाऊया पुढे. आता पहिल्यांदा काय करायचं, तू हे मिरच्या चिरून घेतलेस का मधून? फक्त एखादी दाखव आमच्या प्रेक्षकांना कशी चिरायची ती. बाकी आम्ही 2 चिरून घेतलेल्या आहेत. उभा छेद द्यायचा आहे आणि आतमधल्या या ज्या बिया आहेत ह्या काढून घ्यायच्या आहेत. या बिया हातानेच काढायच्या आणि मग ते जे बोट आहे ना त्या बोटाने डोळे चोळायचे. बेस्ट वाटतं, एकदम थंड वाटतं माहिती. ओके, अशा रिकाम्या करून घ्यायच्या. आता आधी आपल्याला सारण करून घ्यायचं आहे. त्याकरता उकडलेला बटाटा, कोथिंबीर, हळद, लाल तिखट. तिखट केलीस तरी तुला आवडतं का तिखट बिखट? मग कर ना, जरा घाल दे तिखट. ऍक्च्युली लाल तिखटापेक्षा हा जो मसाला आहे कोल्हापुरी मसाला, यात ऑलरेडी लसूण आणि कांदा असतो आणि तो थोडासाही खूप होतो. म्हणजे तू गातेस मग तुझ्या खाण्यापिण्यावर काही बंधन आहेत का? मी थंड नाही खात कारण की मला पटकन सर्दी वगैरे. ओके, आता हे आपण काय घातलं? जिरं आणि धने जिरे पावडर, आणि हिरवी मिरची, आलं लसूण पेस्ट आणि मीठ. आणि हे अगदी हे थोडं घट्ट व्हावं मिश्रण म्हणून थोडंसं कॉर्नस्टार्च घालायचं. आधीच घालायचं? हां, एकत्रच मिळतो मळून घेता येईल असा. ओके, आता काय करायचं मला सांग. आता आपण मिरच्या भरून घेऊया. हो शुअर. अशा आपण 3 मिरच्या भरून घेतलेल्या आहेत. अभी क्या करणे का? आता भजीचं पीठ भिजवायचं. लाल तिखट, हळद. किंचितच घालायला लागेल आता. हो. ओके, हाताने गेलेस तरी चालेल. शेवटी तुला हात घालावाच लागणार आहे मिरचीसाठी. ओके. आणि शक्यतो त्याचे देठ ठेवायचे. देठाला लावायचं नाही? नाही, देठ ठेवायचे म्हणजे देठ काढायचे नाहीत. म्हणजे ती उचलून खाता येते. आपल्याला हे कशाबरोबर खाता येईल? हे केचप बरोबर वगैरे पण खाता येईल, पण सालसा डिप बरोबर हे खूप छान लागतं. आणि सालसा डिपमध्ये थोडीशी आमचूर पावडर आणि चिली फ्लेक्स. फर्स्ट क्लास. हे चांगलं असं गुलाबी सर झालं की बाहेर काढायचं. आणि चिली फ्लेक्सचं काय काय म्हणायचं तू? सालसा डिप. सालसा डिप मध्ये थोडी आमचूर पावडर आणि चिली फ्लेक्स. फ्लेक्स.